बार पुन्हा सुरू होणार आहेत। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, डान्स बार मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज नाही असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे। सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती। डान्स बार संध्याकाळी 6:30 ते 11:30 दरम्यान सुरू राहतील असंही सुप्रीम कोर्टानं सांगितलंय। डान्स बार संदर्भातली ही सगळ्यात मोठी या घडीची बातमी। राज्यात डान्स बार पुन्हा सुरू होणार आहेत असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। डान्स बार मध्ये पैसे उधळण्यास मनाई करण्यात आलेली आहे। डान्स बार मध्ये तरुणींना टीप देण्याला मात्र परवानगी दिली गेलेली आहे। डान्स बार संध्याकाळी 6:30 ते रात्री 11:30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। त्यामुळे आता डान्स बार मधील छमछम पुन्हा सुरू होणार आहे। मुंबई आणि राज्यातल्या इतर शहरांमध्ये असलेल्या डान्स बार संदर्भातली ही बातमी आहे। डान्स बार मध्ये मुलींवर पैसे उधळले जायचे, मात्र आता ते उधळलेले चालणार नाहीत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। प्रशांत, काय नेमकी माहिती आहे समोर? प्रशांत, हॅलो, अत्यंत महत्त्वाचा निर्णय आलेला आहे। खास करून जर बघितलं, महाराष्ट्राची जनता ज्याकडे अपेक्षेने बघत होती आणि अनेक लोकांचे लक्ष लागलं होतं, खास करून डान्स बार सुरू होतील, अनेक बारबाला असो किंवा बार बालक संघटना असो, या ज्या निर्णयाकडे अपेक्षेने बघत होते त्याच प्रकारचा निर्णय बहुतांश आलेला आहे। आणि खास करून महाराष्ट्रामध्ये सायंकाळी 6:30 ते रात्री 11:30 पर्यंत डान्स बार उघडे राहतील असं स्पष्टपणे सांगितलं। याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्रातील डान्स बारांना सुरू करण्याला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिलेली आहे। आणि सोबतच जर बघितलं, यामध्ये अनेक नियम त्यांनी शिथिल केलेले आहे। ज्या पद्धतीने सीसीटीव्हीची मागणी करण्यात आली होती, मुंबई पोलिसांनी मागणी केली होती। स्पष्ट म्हटलं होतं की प्रत्येक डान्स बारमध्ये सीसीटीव्ही असावा। त्यावरती सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलं की हे व्यक्ती स्वातंत्र्याचं हनन होईल, त्यामुळे सीसीटीव्हीची गरज नाही आहे। सोबतच जर बघितलं आपण, त्यांनी साधारणतः डान्स बार जो आहे तो शाळा महाविद्यालयापासून जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरावर असावा, ही सुद्धा अट ठेवली आहे सध्या। सोबतच ज्या पद्धतीनं हा सगळा निर्णय आला, या निर्णयाकडे बहुतांश लोकांचं लक्ष लागलं होतं, बहुतांश जनतेचं लक्ष लागलं होतं। आणि या निर्णयामुळे अनेक बारबाला असो किंवा बार मालक यांना दिलासादायक निर्णय मिळालेला आहे। स्टुडिओ नक्की प्रशांत, आपण जर बघितलं तर 6:30 ते रात्री 11:30 पर्यंत डान्स बार सुरू होणार आहेत। एक मुद्दा फक्त इथे अधिक स्पष्ट कराल प्रशांत, पैसे उधळण्याला मनाई करण्यात आलेली आहे। मुलींवर पैसे उधळले जायचे त्याला मनाई करण्यात आली आहे, पण या बारबालांना टीप मात्र देऊ शकतात असंही स्पष्ट करण्यात आलंय। काय अधिक सांगाल? बरोबर आहे। या संदर्भात सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलं की पैसे उधळणे हे अभिव्यक्ती असो किंवा मग एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरचं हनन होऊ शकतं। त्यामुळे जर टीप द्यायची असेल तर टीप देऊ शकतं। ज्या पद्धतीनं मानवी दृष्टिकोनाची या संपूर्ण बालबालांना बघण्याची आवश्यकता आहे, त्या मानवी दृष्टिकोनातून सुप्रीम कोर्टाने ही संपूर्ण जी सुनावणी झालेली आहे त्या संपूर्ण बघितली आणि त्यावरून स्पष्ट केलेलं आहे की कायदा असा असावा की ज्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचं हनन होऊ नये आणि सोबतच एखाद्या व्यक्तीचा अपमान देखील होऊ नये। या संदर्भात सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे की तुम्ही पैसे उधळू शकणार नाही, पण त्या बारबालांना त्यांनी जी कला आहे, ती जी कला जोपासतात, त्या कलेचं त्यांना मान मिळू शकतो, पण त्यांना टीप दिला जाऊ शकतं असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। स्टुडिओ नक्की प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेतच, त्याचबरोबर अक्षय कुडकेलवर मुंबईतून आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी अधिक बोलणार आहोत। मात्र राज्यात डान्स बार पुन्हा सुरू होणार आहेत। डान्स बार मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज नाही असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। शाळा, कॉलेजेस आणि धार्मिक स्थळाच्या 1 किलोमीटर परिसरामध्ये बार नसावेत असंही स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टाने दिले, म्हणजे असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। आणि डान्स बार संध्याकाळी 6:30 ते 11:30 दरम्यान सुरू राहणार आहेत। तर डान्स बारच्या सीसीटीव्हीमुळे व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला येऊ शकतो, म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज नाही असं स्पष्ट करण्यात आलंय। आता मी जाणार आहे अक्षय कुडकेलवर यांच्याकडे। अक्षय, आपण काय सांगाल, मुंबई मधले आणि राज्यातल्या सगळ्या शहरांमधले डान्स बार आता सुरू होणार आहेत? सुवर्णा, खरं तर 14 वर्षाची ही कायदेशीर लढाई डान्स बार असोसिएशन आणि यासोबत सरकारमध्ये सुरू होती। 2005 मध्ये तत्कालीन गृहमंत्री RR पाटील यांनी डान्स बारवर बंदी घातली होती। या बंदीनंतर डान्स बार मालकांची एक असोसिएशन हायकोर्टात गेली, ज्या ठिकाणी हायकोर्टामध्ये निर्णय हा डान्स बार मालकांच्या बाजूने आला होता। त्यामुळे सरकार पुन्हा एकदा
हायकोर्टाच्या निर्णयाला सरकारनं आव्हान सुप्रीम कोर्टामध्ये दिलं होतं, त्याही ठिकाणी डान्स बार मालकांच्याच बाजूनी निर्णय आला होता। यानंतर महाराष्ट्र सरकारनं एक कायदा केला आणि कायदा करून डान्स बारवरती बंदी जी आहे ती कायम ठेवली होती। या डान्स बार बंदीच्या कायद्याविरोधात सुद्धा डान्स बार असोसिएशन पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टामध्ये 2015लाच या सगळ्या संदर्भात डान्स बार खुले करावे असे आदेश देण्यात आले। 2015 नंतर आदेश देण्यात आल्यानंतर विविध नियमावलींच्या बाबतीत, निकषांच्या बाबतीत ही जी लढाई सुरू होती, ही लढाई आता स्पष्ट झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने नवीन निकष घालून देऊन डान्स बार खुले करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले। आता अर्थात राज्य सरकार कशा पद्धतीने डान्स बार सुरू करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण सध्या ज्या ठिकाणी आहोत, हा ज्यावेळी डान्स बार मुंबईमध्ये 90च्या दशकात चालायचे त्यावेळी एक नामचीन बार होता। गेल्या काही दिवसांपासून डान्स बार हा बंद होता। मात्र या डान्स बारचे मालक आणि डान्स बार असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रवीण अग्रवाल आपल्या सोबत आहेत। सर, एकंदरीत जो फैसला न्यायालयाचा आलाय, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, या निर्णयाचं स्वागत अनेकदा बार असोसिएशन कडनं केलं आहे। 2015 मध्ये परवानगी दिली होती सीसीटीव्ही आणि इतर कठडे वगैरे निकष लावून, मात्र काय वाटतं, स्थानिक यंत्रणा चालू देईल डान्स बार? मला थोडासा डाऊट आहे मला की स्थानिक यंत्रणा चालू देणार की नाही, परत पुन्हा गव्हर्नमेंट कुठला तरी कायदा काढणार, मग असं आम्हाला असं वाटतं की आम्हाला परत सुप्रीम कोर्टात आम्हाला जावं लागणार। जर गव्हर्नमेंटनी हा स्वीकारला आणि आम्हाला जर शांतपणाने आम्हाला जर चालू दिला तर हे आमचा भाग्य असणार। अच्छा, पण आज जो निर्णय आला या निर्णयाकडे कसं बघता, एक दिलासा वाटतोय? मला अजून हा वाचा, सुप्रीम कोर्ट ने पहले जो बैन हटाया था डांस बार्स पे, वो फिर से महाराष्ट्र सरकार ने फिर से एक रेगुलेशंस लाए थे, जिस पे हमारा कहना था कि रेगुलेशन वैसे है कि जो फिर से बैन लाते हैं, जो कि कहते हैं कि डांस बार अलाउड है पर वो रेगुलेशंस है। पर हमने बोला कई ऐसे रेगुलेशंस हैं जिनके हिसाब से बार चल नहीं पाएंगे, तो काफ़ी सारे जो हमारे इस पे कहना था वो कोर्ट ने माना है। और काफ़ी सारी ऐसी कंटेंशन के अंदर सीसीटीवी कैमरा होना चाहिए, वो डांस बार 1 किलोमीटर दूर होना चाहिए वहाँ किसी रिलीजियस या एजुकेशनल इंस्टीट्यूशन से। सो लड़कियों को जो डांस करती हैं उनको टिप नहीं दिया जा सकता, जहाँ पे डांस हो रहा है वहाँ पे अल्कोहल नहीं सर्व हो सकता। ये सब कंडीशंस कोर्ट ने स्ट्राइक डाउन किया है एज अनकॉन्स्टिट्यूशनल, और कोर्ट ने बोला है कि अब 2005 से ये चला जा रहा है, अब होपफुली कि ये महाराष्ट्र सरकार अब लाइसेंस देगी सुप्रीम कोर्ट के जजमेंट को के हिसाब से। तो राइट ऑफ लाइवलीहुड जो है सर, राइट ऑफ लाइवलीहुड अपहोल्ड किया है, राइट ऑफ प्राइवेसी अपहोल्ड किया है जहाँ तक सीसीटीवी कैमरा का सवाल है, और लाइवलीहुड जहाँ तक लड़कियों को टिप देना है, जहाँ तक उनको डायरेक्टली टिप दे सकते हैं, और ये भी बोला उनके साथ कॉन्ट्रैक्ट या करार करना पड़ेगा जो राइटिंग में होगा। पर जैसे महाराष्ट्र सरकार कह रही थी कि उनको आपको मंथली एम्प्लॉय बनाना पड़ेगा, वो स्ट्राइक डाउन किया है। ये कहा है कि आप उनके साथ रिटर्न कॉन्ट्रैक्ट करिए, पर वो कॉन्ट्रैक्ट एक बार के डांस के लिए हो सकता है, महीने में कितनी बार भी, वो लड़की की चॉइस है या डांस बार ओनर की चॉइस है। ये एक फ्री विल है डांस बार ओनर्स की और जो लड़कियां जो वहाँ पे काम करती हैं। तो महाराष्ट्र में डांस बार शुरू होने का रास्ता साफ हो गया है? बिल्कुल, वो रास्ता साफ हो गया है। लगेंगे डांस, बस ये कोर्ट ने इंश्योर किया कि ऑब्सनिटी नहीं होनी चाहिए, जो हम भी कहते हैं कि ऑब्सनिटी नहीं होनी चाहिए, पर अब रास्ता साफ है और अब होपफुली महाराष्ट्र सरकार इस पे लाइसेंस देगी। टाइम स्लॉट भी कुछ बढ़ाया गया है? टाइम स्लॉट उतना ही रखा गया है। कोर्ट ने बोला है कि 11:30 तक रात तक है, तो वो उन कोर्ट को लगा कि सफिशिएंट टाइम है कि 5 घंटे अलाउड है, 6 से 11:30 रात तक। थँक्यू। डान्स बार संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती आणि त्यानंतर प्रतिक्रिया दिलेली आहे वकिलांनी। वकील असं म्हणतायत की या सुनावणी संदर्भात काय काय झालं याची स्पष्टता ते असं करतायत आणि असं म्हणतायत की आता डान्स बार मुंबईतले आणि राज्यभरातल्या शहरांमधले सुरू होतील। अक्षय कुडकेलवार मुंबईतून आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर प्रशांत लीला रामदास सुद्धा अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। अक्षय, आपण सांगाल, बार असोसिएशनच्या एका मेंबरशी आपण बोलत होतात, त्यांनी अशी भीती व्यक्त केली आहे की राज्य सरकार मार्फत हे डान्स बार सुरू ठेवले जातील की नाही अशी त्यांना शंका वाटते, शाश्वती वाटत नाहीये त्यांना की पुन्हा हे डान्स बार सुरू करता येतील का, यामागचं काय कारण आहे, काय सांगाल आपण? सुवर्ण, खरं तर आपण बघितलं 2015 मध्येच या सगळ्या संदर्भात काही निकष घालून देऊन 24 निकष या सुप्रीम कोर्टाने घालून दिले होते। निकष सुप्रीम कोर्टाचे नव्हते, राज्य सरकारनेच हे निकष आणि प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलं होतं आणि यानंतर 2015 मध्ये परवानगी मिळाली होती डान्स बार सुरू करण्याला। परवानगी मिळाल्यानंतर निकषांमध्ये राहून मुंबईतल्या प्रायोगिक तत्वावर 5 डान्स बारनी ती सगळे निकषांची पूर्तता केली होती, जसं सीसीटीव्ही लावावं, बारबाला, आणि बारबाला ज्या ठिकाणी
नाचतात त्या ठिकाणी एक स्टेज असावं, स्टेजला 3 फूट उंचीचं कठडं असावं आणि पैशांची उधळणी केली जाऊ नये, हे सगळे 24 निकष होते. या निकषांची पूर्तता करत ग्रीन रूम सुद्धा बारबालांसाठी असावी, त्यासोबतच त्यांना जर मुलं असतील त्यांच्यासाठी फीडिंग रूम असावी, या सगळे निकष घालून दिले होते. निकष घालून दिल्यानंतर मुंबईतले 5 डान्स बार सुरू झाले होते सुप्रीम कोर्टाच्या निकषांअंतर्गत राहून. त्या डान्स बारमध्ये इंडियाना डान्स बार जे हाजी अली परिसरामध्ये आहे, उमा पॅलेस आणि पद्मा पॅलेस जे भांडूप परिसरामध्ये आहे, आणि यासोबत गजदरबान परिसरातील नटराज डान्स बार, हे 4 डान्स बार या ठिकाणी सुरू करण्यात आले होते. मात्र पुन्हा एकदा या सगळ्या डान्स बारला बेकायदेशीर ठरवत किंवा कुठेतरी सरकारकडनं कुठल्या ना कुठल्या कारणास्तव त्यांच्यावर कारवाई केली गेली, त्यांच्याकडे फायरची एनओसी नाही किंवा इतर एनओसी नाहीत, असं करत सरकारने त्यांच्या डान्स बार सुरू झाले होते निकषांतर्गत ते डान्स बार पुन्हा बंद पाडले. आणि या सगळ्या डान्स बारला सुप्रीम कोर्टाच्या निकषांतर्गत ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती त्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा सरकारकडनं कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता जर सरकार कारवाई करत असेल, पोलीस किंवा यंत्रणा सुप्रीम कोर्टाच्या नियमाचं आणि आदेशाचं पालन करून परवानगी देत असेल, सरकार कारवाई करत असेल, तर अशात कुणी धजावणार नाही यांना परवानग्या द्यायला, आणि त्याचमुळे डान्स बार पुन्हा एकदा सुरू होणार की नाही अशा पद्धतीची भीती या बार मालकांमध्ये आहे. मात्र उत्साहाचं वातावरण 2015 पासूनच त्यांना अपेक्षा लागून राहिली होती या सगळ्या निर्णयाची. मात्र नेमकं आज काय होतं, कारण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अधिक शिक्कामोर्तब झालंय की आता राज्यातले शहरांमधले सगळे डान्स बार सुरू होतील. प्रशांत लीला रामदास सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आबांनी खूप मोठ्या प्रमाणात हा निर्णय घेतला, खूप महाराष्ट्रातल्या महिलांनी त्यांचे धन्यवाद त्यांना केले होते की अशा प्रकारचा निर्णय घेतला गेलाय. मात्र आपण बघतोय आता डान्स बार पुन्हा सुरू होतील, काही नियम जे ते शिथिल केल्यानंतर हे डान्स बार सुरू राहणार आहेत, काय सांगाल? बरोबर आहे. आपण जसा उल्लेख केला स्वर्गीय RR पाटील जी ज्यांनी ही संपूर्ण मोहीम राबवली होती डान्स बार कसा बंद करण्याकरता, त्यांनी संपूर्ण या प्रकरणात याचिका तयार करायला लावली होती. त्यानंतर शासनाने कसा निर्णय घ्यावा ह्या सगळ्या संदर्भात त्यांनी पुढाकार घेतला होता. आणि त्यांनी बोलतानाही सांगितलं होतं की एक तरुण पिढी, या संपूर्ण महाराष्ट्राची तरुण पिढीचं नुकसान या डान्स बारमुळे होतंय आणि त्याची अनेक उदाहरणं ते भाषणामध्ये द्यायचे. आणि या सगळ्याचा आधार घेत त्यांनी यासाठी शासनाचे जे नियम तयार केले, त्या नियमांना मुंबई हायकोर्ट असो, त्यानंतर मग सुप्रीम कोर्टात त्याला आव्हान देण्यात आलं होतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं काही नियम महाराष्ट्र सरकारने पुन्हा तयार करायला लावले महाराष्ट्र सरकारला, त्यात नियमांमध्ये अनेक जे उल्लेख करण्यात आले होते, जसं आपलं अक्षयनी सांगितलं आपल्याला ज्या नियमांचा उल्लेख केलेला आहे, त्यासोबतच आता एक ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने सगळ्या नियमांचा आधार घेऊन सगळ्यांचा अभ्यास करून जस्टिस सिक्री आणि जस्टिस कोल यांनी ज्या पद्धतीने हा निर्णय दिलेला आहे, जस्टिस सिक्रीने हा संपूर्ण निर्णय लिहिलेला आहे. निर्णय लिहिताना त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि महिलांच्या आणि पुरुषांच्या सन्मानाचा विषय असो आणि त्या पद्धतीने काम करण्याचा अधिकार जो असतो, जो संविधानात्मक अधिकार आहे आपल्याला, त्या संदर्भातला उल्लेख केलेला आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीनं कुठल्याही व्यक्तीवरती पैसे उधळणं हा त्या व्यक्तीचा अपमान आहे असं स्पष्ट करून त्यांनी सांगितलं की तुम्ही टिप देऊ शकता. याचा अर्थ कुठेतरी घटनात्मक तरतुदी आणि एका व्यक्ती स्वातंत्र्य आणि सोबतच जर बघितलं आपण तर मनुष्याचा सन्मान ठेवण्याचा जो प्रकार असतो त्या सन्मानाला आधार मिळावा म्हणून बारबालांना डान्स करण्याची परवानगी आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये छमछम सुरू होईल, असं म्हणता येईल की बार सुरू होतील असं त्या संदर्भात स्पष्ट त्यांनी केलेलं आहे. अजून एक प्रशांत मुद्दा, जी भीती आता बार मालकांनी अक्षयकडे बोलून दाखवली, आपणही ऐकलं असेल की जरी सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आलेला असला तरी देखील त्यांना भीती मनात आहे बार चालकांना की राज्य सरकार हे सुरू ठेवेल की नाही. अक्षय, आपण सांगाल आता मात्र बार मालक असोत किंवा बार मध्ये डान्स करणाऱ्या सगळ्या मुली असोत त्यांना दिलासा मिळालेला आहे. एकंदरीत ज्यावेळी 2005 मध्ये डान्स बार बंद झाले, 1300 डान्स बार राज्यामध्ये सुरू होते. 1300 डान्स बार मध्ये जवळजवळ 75,000 एकंदरीत फक्त यामध्ये हा विषय डान्स बार चालक आणि डान्स बार मध्ये नाचणाऱ्या बारबाला इतक्या पुरता मर्यादित नाही. त्या ठिकाणी काम करणारे वेटर, त्यासोबत स्टीवर्ड्स या सगळ्यांचा विषय होता, त्यांच्या रोजंदारीचा तो विषय होता आणि यासाठी त्यांची रोजंदारी त्यामुळे धोक्यात आली अशा पद्धतीचं सांगत बार मालक सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते.
आता दिलासा जर बघितलं तर बार मालकांना दिलासा आहे, कारण कोट्यावधीची प्रॉपर्टी, कोट्यावधीची इन्व्हेस्टमेंट त्यांनी बारमध्ये त्यावेळी करून ठेवली होती, जागा घेऊन ठेवल्या होत्या, परवानग्या, त्या बारचा सेटअप उभारणे या सगळ्या संदर्भात जर आपण उल्लेख केला सुवर्ण या ठिकाणी बारबालांचा, तर बहुतांश बारबाला यांना मुंबईतनं बाहेर जावं लागलं. अनेक ज्या नाचण्याचं काम करत होत्या बारमध्ये, या बारबाला मुंबईच्या बाहेर किंवा छोट्या मोठ्या ऑर्केस्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी ज्या ठिकाणी नाच गाणं हे सगळे गोष्टी चालतात या ठिकाणी त्यांनी वळल्या. अनेक मुंबईतले नामचीन डान्स बार बंद झाल्यानंतर गल्फ कंट्रीमध्ये, यासोबतच दुबई सारख्या शहरामध्ये, मलेशियामध्ये या डान्स बार यांनी बारबालांनी स्थलांतर केलं. त्यामुळं आता क्वचितच त्यांची पाय पुन्हा एकदा मुंबईकडे फिरतील याची शक्यता कमी आहे. 2000 आता आपण जर बघितलं तर 14 वर्षाचा कालावधी या सगळ्यामध्ये घेऊन गेलेला आहे, निघून गेलेला आहे आणि 14 वर्षानंतर खूप बदल या बारबालांमध्ये आलेला आहे. कारण वय सुद्धा एकंदरीत एका ठराविक वयानंतर तुम्ही बारच्या फ्लोअरवर परफॉर्मन्स करू शकत नाही अशी पद्धत आहे. त्या मात्र तरीही आग्रा झालं, कलकत्ता झालं, या ठिकाणी अनेक या ठिकाणांवरच या सगळ्या बारबाला येत असतात आणि बारमध्ये नाचणे किंवा बारमध्ये सोडा इतर ठिकाणी नाचणे हे जे आहे हे त्यांचं परंपरागत त्यांचा हे पेशा असतो. त्यामुळं पुन्हा एकदा नवी पिढी त्यांची याकडे येणार का, नवी पिढी कुठल्या दृष्टिकोनातनं बारकडे बघतील, कारण मुंबईतले डान्स बार हा चर्चेचा विषय जेवढा नक्की. अक्षय, मी काही सेकंदासाठी आपल्याला थांबवते, आपण असेच संपर्कात राहा. आपल्या सोबत आता वर्षा काळे अध्यक्ष आहेत बारगल असोसिएशनच्या, त्या सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. वर्षा काळे, आपली पहिली प्रतिक्रिया, सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलाय आणि आता मुंबई बरोबरच राज्यातल्या इतर शहरांमध्ये सुद्धा डान्स बार सुरू होतील. नक्कीच माझी प्रतिक्रिया, मला नक्कीच आनंद झालाय आणि यावेळेला खात्रीच होती, कारण जर तुम्ही ह्या कायद्याचं नाव वाचलं तर डान्स बारला सरकारचा विरोध नव्हता. विरोध होता अश्लील डान्सला आणि स्त्रियांच्या अप्रतिष्ठेला. त्यामुळे डान्सला परवानगी मिळणार ह्याच्याबद्दल खात्री होती. जे नियम बनवण्यात आलेत, कारण 26 पैकी मी बघतीये की 17 नियम हे तर बारबालांच्याच विरोधातले होते, ज्याला आम्ही चॅलेंज केलेलं होतं. केस जिंकल्याचा आनंद आहे, परंतु नक्की आम्ही हे चक्रव्यूह भेदलंय का? कारण की डान्स बार सुरू करण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश काही पहिला नाहीये. 3 ते 4 वेळा ह्या केसवर निकाल लागूनही आपल्याला डान्स बार सुरू करता आले नाहीत आणि पुन्हा एकदा एका रात्रीत डान्स बार सुरू होणार नाहीयेत. त्यामुळे या आनंदाला एक थोडीशी अशी किनार आहे अशाश्वततेची. नक्की. बार मालकांशी काही वेळापूर्वी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. ही अशाश्वतता किंवा शंका त्यांनी सुद्धा उपस्थित केली. त्यांच्याही मनात ही धाकधूक आहे जी त्यांनी बोलून दाखवली. नेमका कुठल्या मुद्द्यावर आपल्याला हात घालायचे की ती अशाश्वतता किंवा शंका या बार मालकांच्या किंवा बार मध्ये डान्स करणाऱ्या मुलींच्या मनात आहे? आपण अगदी सुरुवातीला 2005 पासूनच्या बारबालांच्या आंदोलनाचा जर आढावा घेतला तर तुमच्या लक्षात येईल की ते मार्च 2005 असू देत किंवा सुप्रीम कोर्टामध्ये 2013 साली जेव्हा ही केस सुप्रीम कोर्टात जिंकली. हॅलो, हा वर्षाताई बोला. ऑडिओ केलाय मला वाटतं. हां, तर जुलै 2013ला सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आपण जर पाहिला तर प्रत्येक वेळेला छोटासा बदल करून हा कायदा पुन्हा एकदा आणण्यात आला आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर्स नंतरही आपल्या महाराष्ट्र शासनाने डान्स बार सुरू होऊ दिले नाहीत. आता हा जो 2016चा कायदा आहे बीजेपी गव्हर्नमेंटमध्ये आलेला, त्याच्यावरही आज आपल्या हातामध्ये जजमेंट आहे. पण डान्स बार सुरू करतानाच्या ज्या काही तांत्रिक अडचणी काढून लायसन्स नाकारलं जातं. काय आहे की बारबालांच्या विरोधातला, जसं मी म्हटलं, 26 पैकी 17 नियम बारबालांच्या विरोधातले आहेत. वर्षाकाळे काही सेकंदासाठी थांबवते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आपल्याबरोबर दूरध्वनीवरून आहेत. नवाब मलिक साहेब, पहिली प्रतिक्रिया आपली, डान्स बार आता सुरू होणार आहेत, काही नियम शिथिल करण्यात आलेले आहेत आणि त्या माध्यमातून आता डान्स बार सुरू होतील पुन्हा. सुप्रीम कोर्टाने आज निर्णय दिलाय, काय सांगाय? सरकार आणि बार मालक हे यांच्या संगनमत आहे
या पद्धतीने सुरुवातीपासून याच्याकडे सरकारने लक्ष दिलेलं नाही. कुठेतरी मुख्यमंत्री आणि बार मालकांचा डील झालेला आहे. नीट बाजू कोर्टात मानत नाही, त्यांना बार या राज्यात सुरू करायचं आहे, त्यामुळे नीट बाजू मांडत नाही. त्यामुळे या राज्यामध्ये बार कल्चर, डान्स बार कल्चर सुरू होते आणि कुठे ना कुठे भाजपचे नेते आणि बार मालक यांचा संगनमत असताना या प्रकारचे निकाल कोर्टाकडून येत आहे. नवाब मलिक, मात्र बार मालक असू देत किंवा बारगल असोसिएशनच्या माध्यमातून शंका उपस्थित केली जाते की जरी असा निर्णय आला असला तरी सरकार डान्स बार सुरू ठेवेल की नाही किंवा सरकारच्या माध्यमातून डान्स बार सुरू राहतील की नाही याच्यावर प्रश्नचिन्ह होत आहे आणि तुम्ही वेगळी प्रतिक्रिया देताय. नाही, हे खाली दाखवण्याचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. डान्स बार सुरूच आहे, नुसता आणखीन उघडपणे जास्त म्हणजे बार उघडायचा आहे डान्स बार, त्याच्यासाठी वारंवार हे कोर्टाकडे जात आहे. डान्स बार मालक आणि सरकार यांच्या संगनमत आहे. या डान्स बार मालकाची बैठक वर्षावर झाली होती, त्यामुळे याला कुठेतरी चालना मिळालेली आहे आणि डान्स बार कल्चर सुरू करण्यामागे कट कारस्थान हा भाजप नेत्यांचा आहे. त्यामुळे ही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे. नक्की, धन्यवाद नवाब मलिक साहेब, आपण न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. चारुलता टोकस आपल्याबरोबर दूरध्वनीवरून आहेत, त्यांच्याकडूनही आपण प्रतिक्रिया घेऊयात. चारुलता, आपण प्रतिक्रिया द्याल आपली पहिली. डान्स बार आता सुरू होणार आहेत पुन्हा मुंबईमध्ये, महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांमध्ये. माझी सगळ्यात पहिली प्रतिक्रिया ही राहील की हा फार चुकीचा निर्णय झाला आहे. कारण डान्स बार मध्ये जे पुरुष जातात आणि घरचा पैसा जो खरं म्हणजे त्याच्या परिवारासाठी त्यांनी खर्च करायला पाहिजे, तो पैसा या सगळ्या महिलांवर ते उडवतात आणि जी गृहिणी असते, घरची जी बाई असते, तिच्यावर तो अन्याय होतो. आणि तसंच जे मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, ते सुद्धा या डान्स बारकडे जातात आणि जे लक्ष त्यांनी त्यांच्या अभ्यासावर किंवा त्यांच्या करिअरवर द्यायला हवं किंवा जो पैसा त्यांच्या करिअरसाठी आणि पुढच्या त्यांच्या भविष्यासाठी त्यांनी खर्च करायला पाहिजे होता, तो अशा तऱ्हेने डान्स बारवर सगळे खर्च करतात. हे आपण मागे सुद्धा बघितलं आहे आणि अनुभवलं आहे. तर मला असं वाटतं की महिलांच्या दृष्टीने हा फारच चुकीचा निर्णय झाला आहे. कारण बरेचसे जे कुटुंब आहेत या डान्स बारमुळे उद्ध्वस्त झाले आहेत आणि नक्की. चारुलता टोकस, मी आपल्याला विनंती करेन आपण अशाच दूरध्वनीवरून राहा. वर्षा काळे सुद्धा आपल्या सोबत आहेत, राज्य महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस आपल्यासोबत. विद्या चव्हाण सुद्धा आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. विद्याताई, आपली पहिली प्रतिक्रिया. विद्या चव्हाण सुद्धा आपल्या सोबत आहेत. विद्याताई, पुन्हा एकदा डान्स बार सुरू होणार आहेत मुंबईतले आणि महाराष्ट्रातले. हॅलो विद्याताई, बोला. चारुलता टोकस अध्यक्षा राज्य महिला काँग्रेसच्या आपल्या सोबत आहे दूरध्वनीवरून आणि वर्षाताई सुद्धा आहेत. वर्षाताई, आपण ऐकलं चारुलता टोकस काय म्हणत होता, आपल्याला ही प्रतिक्रिया मान्य आहे का की महिलांचं खूप मोठं नुकसान होणार आहे, महाराष्ट्रातल्या महिलांचं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत, ही प्रतिक्रिया आपल्याला मान्य आहे का? नाही, मुळातच मला असं वाटत नाही की ह्याच्यामुळे सगळे संसार उद्ध्वस्त होतात. डान्स बारवर बंदी येऊन आज 14 वर्ष झाल्यावर या 14 वर्षामधला आढावा घेऊन बघा ना एकदा की ह्याच्यामध्ये संसार उद्ध्वस्त व्हायचे राहिले का. आणि जसं मी दरवेळेला सांगते की डान्स करणं किंवा वेश्यागमन करणं ह्याच्यामध्ये जर कुठलं माझ्या दृष्टीने जास्त व्यवस्थित वाटत असेल तर डान्स बारमध्ये जाणं जास्त चांगलं आहे. वेश्यागमनाने जे प्रकार होतात ते जास्त वाईट आहेत. अर्थात डान्स बारमध्ये घडणाऱ्या ज्या अहिताच्या गोष्टी आहेत त्याला आळा बसला पाहिजे. दुसरी गोष्ट की डान्स बारमध्ये जाणारा कोणीही मध्यमवर्गीय माणूस नसतो. 21 वर्षाच्या वरची जी लोक आहेत जे मतदान 18व्या वर्षी करू शकतात, 21 वर्षाच्या वरचा माणूस जो हार्ड लिकर पिऊ शकतो, त्या माणसाने डान्स बारमध्ये जावं की न जावं हा त्याचा निर्णय असतो. दुसरी गोष्ट की तिथे उडवण्यासाठी किंवा देण्यासाठी काही पैसे जे लागतात ते मध्यमवर्गीय किंवा सर्वसामान्यांकडे नसतात.
हे छोटे कॉन्ट्रॅक्टर्स असतात किंवा जो काळा पैसा कमवणारी काही लोक असू शकतात किंवा वरची कमाई करणारी लोक असू शकतात. आता ह्यांच्याबद्दल सिंपती जास्त, पण बारबालांबद्दल खूप टोकाची घृणा, अशा पद्धतीचं हे द्वंद्व आहे. आणि ज्या स्त्रिया म्हणतायत, म्हणजे हे मी गेले 14 वर्ष हा लढा लढतीये आणि त्याच्याही आधी 2 वर्ष मी ही संघटना बांधण्यासाठी गावोगावी आणि घरोघर गेलेली आहे. मी हजारो बारबालांशी बोललेली आहे. त्या वेगळ्या एक स्टोऱ्या आहेत, एक पॅरलल एक वेगळ्या प्रकारची संस्कृतीतून आलेल्या मुली आहेत. यांना जर आपल्याला या सगळ्याच्या बाहेर काढायचं असेल, मी स्वागत करते महाराष्ट्र शासनाने. तुम्ही वर्षाताई जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यावर चारुलता टोकस अजूनही दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत. चारुलता टोकस, आपण ऐकलं असेल आता बारगल असोसिएशनच्या अध्यक्ष वर्षा काळे बोलत होत्या, आपण काय सांगाल? हे म्हणणं तेच आहे की बारबालांचं जर पुनर्वसन करायचं असेल तर त्या दृष्टीने आणखी काही बरेचसे उपक्रम आपण राबवू शकतो. त्यांना जर उत्पन्नाचं साधन जर उपलब्ध करून आपण देऊ शकतो. आणि महिलांसाठी आता नाही चारुलता टोकस, जेव्हा सुरुवातीला डान्स बार बंदी संदर्भातला निर्णय आला त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडून गेलेल्या आहेत. त्या बारगर्ल्सच्या पुनर्वसनासाठी आतापर्यंत काहीच झालेलं नाही, हीच तर ओरड होती. तर बघ, ज्या सरकारने करायला पाहिजे होतं आतापर्यंत केलं नाहीये मागच्या 4 वर्षामध्ये. आणि आताही खरं म्हणजे कधी कधी असं असतं की हे फार फास्ट मनी कमवण्याचा हा एक मार्ग आहे असं मला वाटतं. खऱ्या अर्थाने ज्या महिला सक्षमीकरणासाठी आपण आता एवढ्या योजना काढल्या महिलांच्या, त्यामधून सुद्धा कुठे ना कुठे जर त्यांना खरंच आपल्या परिवाराला जर त्याच्या पायावर उभं ठेवायचं जर असतं त्या महिलांना, तर त्यांनी आणखी काहीतरी केलंच असतं की. आता आमच्या गावातल्या खेड्यातल्या सुद्धा ज्या महिला आहेत किंवा लहान लहान शहरातल्या ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा काही ना काही आपण उपलब्ध करून देतो स्वतः त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी. त्या काही सगळ्या डान्स बार मध्ये जात नाही नाचायला, त्या सुद्धा स्वतः कमवतात पैसे. नक्की चारुलता टोकस, आपल्याला असं म्हणायचंय की या 4 वर्षात या घडामोडी घडलेल्या, त्याआधी मात्र घडत होत्या, त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न होत होते. धन्यवाद, पण आपण ही सगळी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. चारुलता टोकस आपल्यासोबत होत्या. वर्षा काळे यांच्याशी मी बोलणार आहे. वर्षा काळे, खरं तर राजकारण बाजूला ठेवूया, राजकीय प्रतिक्रिया आणि आरोप प्रत्यारोप बाजू ठेवूया. आज जो महत्वाचा निर्णय आलेला आहे तो असा आहे की सुप्रीम कोर्टाने काही नियम शिथिलही केलेले आहेत आणि काही नियम घालून दिलेले आहेत. आपण मगाशी अहिताचा मुद्दा उपस्थित केलात. आपल्याला असं वाटतं की जे नियम घालून दिलेले आहेत किंवा काही नियम शिथिल केलेले आहेत त्यामुळे अहित बाजूला राहणार आहे डान्स बार पासून? मला नक्कीच वाटतंय, कारण की राजकारण जरी आपण बाजूला ठेवलं तरी सुद्धा राजकारणामुळे उद्भवलेल्या अनेक गोष्टी आहेत. म्हणजे मला असं वाटतंय की डान्स बार बंदीकडे बघण्याचा संपूर्ण अप्रोच तयार करण्यात आला आणि राष्ट्रवादी काँग्रेस असू दे, काँग्रेस असू दे, बीजेपी असू देत, या सगळ्यांना मी एकाच पारड्यामध्ये बसवणार आहे. दुसरी गोष्ट, मी अनेक स्त्रियांना या तुमच्या माध्यमातून अशी विनंती करते की गावातल्या शेतकरी स्त्रिया, मध्यमवर्गीय स्त्रिया, नीच म्हणजे मागासलेल्या समाजातल्या स्त्रिया यांची कृपा करून बारबालांशी तुलना करू नका. याही पेक्षा एक वेगळा फिनॉमिनन हा आहे, याच्याकडे कृपया लक्ष द्या. कोणत्याही प्रकारचं साधर्म ह्या स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये आणि बारबालांच्या परिस्थितीमध्ये नाही. हा जटिल गुंतागुंतीचा सामाजिक प्रश्न आहे आणि हा भारतीय समाज रचनेचा प्रश्न आहे. आता अहिताबद्दल जे मी म्हणत आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. बेसिकली माझं मत आहे की जे कडक नियम करण्यात येतात जेव्हा केव्हा, त्याच्यातून पळवाट ही काढण्यात येतेच. मग तो फक्त बार मालक असणार नाहीत, अनेक वेगवेगळे प्रकारचे जे धंदे चालतात किंवा वाईट धंदे ज्याला समाज म्हणतो, ज्याला अनैतिक धंदे म्हणतो. कारण की डान्स बार हा काही अनैतिक किंवा इल्लीगल धंदा नाही, तो लीगली, कारण ज्या अर्थी आम्ही सुप्रीम कोर्टात लढतोय त्या अर्थी हा कायदेशीररित्या चालणारा व्यवसाय आहे. आणि म्हणून ह्याच्यामध्ये पोलिसांचं जे इंटरव्हेन्शन आहे, बेसिकली पहिल्या काही पिटिशन्स माझ्या जर तुम्ही हायकोर्टामधल्या पाहिल्या असतील, या प्रत्येक पिटिशनमध्ये पोलिसांनी केलेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आपण बोललेलो आहोत. राजकीय लोकांच्या हस्तक्षेपाबद्दल आपण बोललेलो आहोत आणि हे कोर्टासमोर अत्यंत ओपन अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. असं असताना मला असं वाटतंय की अहित कुठे होतं,
की जेव्हा तुम्ही NGOजला सामील करत नाही, किंवा जसं मगाशी ह्या राष्ट्रवादीच्या वतीने बोलताना लोक ताई बोलल्या की तुम्ही स्वतः म्हणजे कसं असतं की ह्याच्यामध्ये अनेक गोष्टींचं कोणाकोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे हे सगळी माहीत आहे. आता पुनर्वसनाबद्दल चर्चा करताना बारबालांच्या संघटनेची अध्यक्ष म्हणून मला कधी बोलवण्यात आलं नाही, जेव्हा की मी प्रत्येक वेळेला ह्या माहितीचा अपडेट देत राहिले होते. संख्या किती आहे, काय शिक्षण झालेलं आहे, या मुली कोणत्या प्रकारचा व्यवसाय दुसरा करू शकतात, यांना बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे. मी जेव्हा सोनिया गांधीजींशी जेव्हा चर्चा केली तेव्हाही असं ठरलं होतं की अनेक राज्याच्या महिला आयोगांशी चर्चा करून त्या राज्यातनं आलेल्या मुलींचा माहिती मी द्यायला तयार आहे आणि त्या मुलींना गाठून त्यांच्या कुटुंबासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मी महाराष्ट्र शासनाबद्दल मला नेहमी असं वाटतं की आपण एका पुरोगामी राज्यात राहतो. या पुरोगामी राज्यामध्ये कोल्हाटी समाजासारखा नृत्याच्या व्यवसायामध्ये असलेल्या स्त्रिया आहेत आणि लावडीसारखा ज्याला उत्तेजक किंवा आपण म्हणतो की अशा पद्धतीचं नृत्य आहे, या स्त्रियांसाठी महाराष्ट्र शासनाने अनेक प्रयत्न केले. आज पुनर्वसनाचे प्रयत्न त्यांच्यासाठी करण्यात आलेले आहे, जात पंचायतीवर बंदी घालण्यात आलेली आहे. अशा वेळेला नक्कीच ह्या मुलींना पुढे जाण्याचा मार्ग सापडतो. पुनर्वसन लांबची गोष्ट आहे. माझं म्हणणं आहे जे कायद्यात तरतुदी करायच्या त्या तुम्ही करा, त्या हिताच्या आहेत आणि बारबाला ज्या समाज घटकांमधून आलेल्या आहेत त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. हा फक्त महाराष्ट्र शासनाचा प्रश्न नाहीये, हा भारताच्या पातळीवर. वर्षाताई खरं तर आपण खूप पोटतिडकीनं बोलता आहात, कारण खूप मोठा लढा आपण लढलेला आहात. बारगर्ल्स असोसिएशनच्या माध्यमातून जो लढा आपण लढलेला आहात त्याला आज काही प्रमाणात यश आलंय असं मी म्हणेन. धन्यवाद, आपण आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. वेळेची मर्यादा असल्या कारणाने अधिक आपल्याशी संवाद साधता येत नाहीये, पण गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सुप्रीम कोर्टाने आलेल्या या निर्णयाबाबत दूरध्वनीवरून आम्हाला प्रतिक्रिया दिली, ती आता आपण पाहणार आहोत. एक गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला सुप्रीम कोर्ट निर्णय देतं त्यावेळेला तो आमच्यावर बंधनकारकच असतो. एक गोष्ट चांगली आहे की पैसे उधळण्यावर बंदी घातलेली आहे. मुख्य बाब हीच होती की पैसे उधळले जातात आणि ह्याच्यामध्ये कुटुंब बर्बाद होतात. दुसरं माझी खात्री आहे की मी अजून वाचलेला नाही जजमेंट, परंतु एजचं रिस्ट्रिक्शन सुद्धा डेफिनेटली त्या ठिकाणी घातलेलं असेल. कारण युजली अशा प्लेसेस मध्ये 18 वर्षाचं एजचं रिस्ट्रिक्शन असतं आणि ते निश्चितपणे घातलेलं असेल. तर अशा तऱ्हेचे रिस्ट्रिक्शन्स असतील तर सध्या सुद्धा ऑर्केस्ट्रा अलाउड आहे हॉटेल्समध्ये. तर डिसेन्सी त्याच्यामध्ये असावी आणि जजमेंट आल्यानंतर मला पूर्ण कळू शकेल. परंतु जर कुठल्याही कलेमध्ये जर डिसेन्सी असेल तर मग ते रिस्ट्रिक्शन्स घेऊन त्या रिस्ट्रिक्शनचं योग्य पालन होतं की नाही याची आम्ही काळजी घेऊ. निर्णयाशी आम्ही नेहमीच बांधील असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही हे तपासून सगळं बघू आणि त्याच्यावर कशा रीतीने नियंत्रित पद्धतीने आपल्याला हे करता येईल आपण निश्चितपणे त्याच्यावर अंमलबजावणी करू.